आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्का साहेब नमस्कार. नमस्कार. अगदी वेळेवर आला तुम्ही दोघं. आता तू बोलवलं म्हणल्यावर उशीर होणं शक्य आहे का? काय काम होतं? आदिशक्तीचं मंदिर माहिती आहे का? माहिती आहे ना, आम्ही जाऊन पण आलो तिथं. आता ते मंदिर तिथून हलवण्यात येत आहे. देवीची मूर्ती तिथून हलवली जाताच तुम्ही दोघांनी तिकडे जायचं, गाभारा खणून काढायचा. तिथे तुम्हाला एक सूटकेस सापडेल. उघडून बघण्याची तसदी न घेता उचलायची आणि परस्पर जाळून टाकायची. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, हे जे काही करताय ते ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. पर जीव गेला तरी कोणाला काय कळू देणार नाही. येतो अक्का आम्ही. एक मिनिट. शेत किती पैसे? येतो अक्का. लागा कामाला. चल. आई, चल जेवायला चल. मला भूक नाहीये. 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाहीयेस. आजारी पडशील. तसं काही घडणार असेल तर चालेल मला. माझी जगण्याची इच्छा मेली आहे. जन्म आणि मृत्यू विधिलिखित असतात. ते टाळणे देवी असून माझ्याही हातात नाही. त्यामुळे तुला काय वाटतं याला अर्थ नाही. 2 घास खाऊन घे. तुझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. माझ्या मुलीच्या जीवापेक्षाही जेवण महत्वाचं आहे का? माझी अदिती, माझा पोटचा गोळा गमावलाय मी. मला काय यातना होत आहेत याची कल्पना आहे का तुला? आहे, नक्कीच आहे. तुला जसं तुझी मुलगी दगावल्याचं दुःख आहे, तसंच मलाही माझ्या मुलीची मुलगी गमावल्याचं दुःख आहे. आणि ज्यांनी हे केलंय त्यांना शिक्षा देण्यासाठी मी आदितीचं रूप घेऊन तुझ्या समोर उभी आहे. मी शिक्षा देणार त्यांना. कायद्याने अशी शिक्षा देणार की तू इथेच चुकतेस. ते लोक कायद्याला अजिबात घाबरत नाहीत. असं समज की कायदा खिशातच घेऊन फिरत असतात. मग त्यांना शिक्षा होणारच नाहीये का? शिक्षा तर नक्कीच होणार. तूच देणार. पण त्यासाठी वेगळा मार्ग निवडावा लागणार. आणि तो मार्ग मी तुला दाखवणार. माझ्यासाठी एवढं सगळं करण्यापेक्षा फक्त एक करणं. बोल. माझ्या आदितीला परत घेऊन ये. मी पाया पडते तुझ्या. तू जर माझ्या आदितीला परत घेऊन आलीस ना तर मी आयुष्यभर तुझी सेवा करीन. मी तुझ्या पायाशी राहीन. काळजी करू नकोस, तसंच काहीसं घडणार आहे.
म्हणजे तू तू माझ्या अदिती, माझी अदिती खरंच परत येणार आहे? तू जन्म दिलेली मुलगी घरात नक्की परत येईल, माझा शब्द आहे. जर खरंच असं घडणार आहे तर माझी अदिती मला कधी, कशी, कुठे भेटणार आहे ते पण सांग ना. ते मी नाही, येणारा काळ सांगणार आहे. अदिती, वाचव मला, मी जळतेय, भाजतेय. अदिती, अदिती, आई चटक्या बसतायत, वाचव मला. मी काय करू? अदिती, काय होतंय तुला? काय झालं? आपलं काम झालंय ना? हा, ती अदिती यापुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. ती तुमच्या घरातूनच नाही, ती तुमच्या आयुष्यातूनही कायमची निघून जाणार आहे. अक्का, बोला. अगदी सांगितल्याप्रमाणे सगळं घडलंय. खूप मोठं काम केलंय तुम्ही, कुणाला तरी मुक्त केलंय. आता पुढं काय करायचं? आता तिथून निघायचं, चुकूनही मागे वळून बघायचं नाही. सरळ घरी जायचं आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ करूनच बाहेर पडायचं. ठीक आहे. ताबडतोब तिथून निघा. ताईसाहेब, ताईसाहेब, दार उघडा ना. ताईसाहेब, ताईसाहेब, अहो दार उघडा ना. ताईसाहेब, ताईसाहेब, तुमची कॉफी. नकोय मला. अहो पण एकदा सांगितलं ना तुला, नकोय मला, जा तू. आदिती सकाळपासून घरात पाहिलं, कुठेच दिसली नाही. मला वाटलं तुमच्या रूम मध्ये असेल, पण इथे पण दिसत नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? जा म्हटलं ना, निघ ताबडतोब.
अदिती, आदिशक्ती, आधीच मी माझ्या पोटच्या बाळाला गमावलंय. त्यानंतर आई आदिशक्ती तुझाच आधार होता मला. मान्य आहे तू माझी आदिती नव्हतीस, पण आदितीच्या रूपात तुझं असणं हेच माझ्यासाठी खूप होतं. तूही मला सोडून गेलीस. तुझ्यासाठी ही रडण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे. काहीही झालं तरी आदितीचं पुढे काय झालं, ती कुठे आहे हे कोणालाही कळता कामा नये. तिचं परत येणं हे काळाच्या हातात आहे आणि तिची वाट बघणं एवढंच तुझ्या हातात आहे. बस बस बस. काय झालं? काय झालं? पटकन बोल, काय झालं? नाही काय नाही? नाही म्हणजे आदिती नाही. सगळीकडे शोधलं पण आदिती कुठे सापडली नाही. प्रिन्स मी घरामध्ये सगळीकडे शोधलं, आदिती कुठेच नाहीये. प्रिन्स दादा, मी किचन पासून सगळा घरातला कोपरा न कोपरा बघितलाय. मी खात्रीपूर्वक सांगू शकते आदिती घरात कुठेच नाहीये. अंजे, तुला काय म्हणालो तुम्ही? जो आत्मा दुखी तो होतो सुखी. जेव्हा त्याच्या समोर येते साक्षात चंद्रमुखी. आता तरी तुला तिच्या ताकदीचा अंदाज आला ना? नक्कीच नक्कीच मामा. आतापर्यंत आपण त्या आदितीला गायब करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, पण एकही सक्सेसफुल नाही झाला. आज तू कमाल केली. आपण लय प्राऊड आहे तुझ्यावर. अरे तुझ्यामुळे शक्य झालंय आज हे. मग आता काय करायचं ठरवलंय पुढे? काळजी करू नको आणि जास्त विचारही करू नको. आता याच्या पुढे जे काय करायचं ना ते आपण बरोबर करणार. आदिती, वाचव मला, मी जळतीये, भाजतीये. आदिती बेटा, काय होतंय? आई वाचव, आई. आदिती, काय होतंय तुला? हॅलो मॅडम. हॅलो, तुम्ही इथे? हो, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. रूपाताई. नाही, पाणी कॉफी चहा वगैरे काहीच नको. बर, बोला. कसं काय येणं केलं? मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, पण नेमकं कसं बोलू तेच कळत नाहीये. याआधी माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते पाहता त्यापेक्षा भयानक दुसरं काहीच असू शकत नाही. बोला, तुम्ही बिनधास्तपणे बोला. आदिती, मी तुमच्याकडे आदितीबद्दल चौकशी करायला आलो आहे. तुमची मुलगी आदिती कुठे आहे? प्लीज तिला बोलवता का? नाही, तू अजिबात खरं काय ते सांगणार नाहीयेस. तुझ्या विरोधात असलेली लोक आधीच खूप खतरनाक आहेत. ते काहीही करू शकतात. तुला आता ज्याच्याबद्दल विश्वास वाटत आहे तो कायदाही ते खिशात घालू शकतात. सावध राहा. तुझ्या आदितीच्या बाबतीत नक्की काय घडलंय ते कोणालाच कधी कळता कामा नाही. काय झालं? तुम्ही बोलवताय ना तिला? बोलावलं असतं, नक्कीच बोलावलं असतं, पण ती इथे असायला हवी ना. तिथे नाहीये, मग कुठे आहे? मावशीकडे गेली ती, मुंबईला, माझ्या चुलत बहिणीकडे. खरं सांगताय ना? मी का खोटं बोलीन? आणि मला एक कळत नाही,
माझ्या आदितीबद्दल तुम्ही का चौकशी करताय? तिच्या बाबतीत तिच्या फॅमिलीकडून आम्हाला मिसिंग कंप्लेंट आली आहे. मी तिची आई आहे, तिची फॅमिली मीच आहे. माझ्याकडनं अशी कुठलीच कंप्लेंट गेलेली नाहीये. असं कसं म्हणताय मॅडम? मुलीचे वडील तिच्यासाठी फॅमिलीच असतात ना. तिच्या बाबतीत आमच्याकडे यशवर्धन निखारगे यांनी कंप्लेंट दिली आहे. तुम्ही इथे, तुम्ही जेलमध्ये होतात ना, इथे कसे आलात? मुलीची काळजी, तिच्या काळजीपोटीच आज स्पेशल परमिशन घेऊन मी इथे बाहेर आलो आणि तू मला फक्त जेलमध्ये पाठवलंस, स्वर्गात नाही. जेलमधनं मला गरज वाटेल तेव्हा मी बाहेर येऊ शकतो, जसं आज आलो. मॅडम, अदितीच्या वडिलांना अदितीची भेट घ्यायची आहे. त्यांची भेट कशी घडू शकते ते तुम्हीच सांगा ना. नाही, भेट घडणं शक्य नाही. का? का शक्य नाही? म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे? कारण मला डिवोर्स हवाय. हे बघा मॅडम, तो सर्वस्वी तुमचा वैयक्तिक निर्णय झाला, पण वडिलांना त्यांच्या मुलीला भेटू न देणे हे काय योग्य आहे? तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. पण तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे? आदिती माझीही मुलगी आहे, हाच हिचा प्रॉब्लेम आहे. हिला डिवोर्स हवाय कारण आम्ही पती पत्नी आहोत याचा एकमेव पुरावा आदिती आहे. आणि इन्स्पेक्टर साहेब, हिचा स्वभाव पाहता ही डिवोर्स मिळवायला काहीही करू शकते. अगदी माझ्या आदितीला गायबही करू शकते. गायब करू शकते? इथं तर तिने केव्हाच गायब केलं पण ना बाप्पा. बघ बघ कशी रागाने बघते माझ्याकडे. घाबरलो ना बबी, हो घाबरलो मी. पण वहिनी नाही घाबरते इन्स्पेक्टर साहेबांना. खरं काय ते सांगतच नाहीये ती. नाही, तसंही आपण मिसिंगची कंप्लेंट केलेलीच आहे, त्याच्यामुळे सांगावंच लागेल नाही का. आणि इन्स्पेक्टर साहेब, जर त्यांनी सांगितलं नाही तर आपल्याला किडनॅपिंगची केस करावीच लागेल. इन्स्पेक्टर साहेब, ॲज पर माय कॅल्क्युलेशन मला पुढच्या 2 दिवसात माझ्या मुलीला भेटता यायला हवं. जर आमची भेट नाही झाली तर आदितीच्या जीवाला धोका आहे असा त्याचा अर्थ होतो. मला तर असं वाटतंय धोक्याची पातळी ओलांडून गेली आहे. तसं नसतं ना तर आपली आदिती आपल्या डोळ्यासमोर असती. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या फिर्यादीला सांगा त्यांच्या मुलीचे खरे आरोपी आता त्यांच्याच आजूबाजूला आहेत. यांच्या या अशा आरोपांमुळे आता मलाच तुम्हाला खरं काय ते सांगावं लागणार आहे. नाही, अजिबात नाही. यांच्या बाबतीत मी जे काय सांगितले ते अजिबात विसरायचं नाही. मैत्रेयी मॅडम, आमच्यासाठी तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात, पण कसं आहे, कायद्यासमोर सर्व समानच असतात, हेही तेवढंच खरं आहे ना. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये.
2 दिवसात तुम्ही आदितीला समोर आणलं तर ठीकच आहे, अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागणार. आज चौकशीसाठी मी तुमच्या घरी आलोय. पुढच्या वेळी तुम्हाला ताब्यात घेऊन चौकशी करावी लागेल. येतो मी. आदिती, आदिती कुठे आहेस तू? जोवर तू समोर येत नाहीस तोवर हा खेळ थांबणार नाही. प्लीज ये ना लवकर. आई आदिशक्ती म्हणाली की तू परत येणार आहेस. प्लीज लवकर ये. निदान आता या क्षणाला कुठेस ते तरी सांग. आदिती.